हा आपला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. फाइंड टोटल इलॉंगेशन डेल्टा एल. कालचा प्रॉब्लेम आपण जसा सॉल्व्ह केला, डेल्टा एल म्हणजे डेल्टा L1, डेल्टा L2 आणि डेल्टा L3 ची ॲडिशन. तर आपण हे पहिले सेपरेट काढून मग ॲडिशन केली मागच्या प्रॉब्लेममध्ये. या प्रॉब्लेममध्ये आपण काय करणार आहे की फॉर्म्युला डायरेक्ट एक सोबत टाकून एक सोबत कॅल्सीमध्ये कॅल्क्युलेशन करणार आहे. तर आपल्याला याच्यामध्ये फोर्स दिला आहे 200 किलो न्यूटन. तर किलो न्यूटनला न्यूटनमध्ये कन्वर्ट करायला 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं. त्याच्यानंतर आपल्याला डायमीटर दिला आहे पहिल्याचा 100 mm, दुसऱ्याचा 80 mm, तिसऱ्याचा 60 mm. त्याची लेंथ दिलेली पहिल्याची 100 mm, दुसऱ्याची 160 mm आणि तिसऱ्याची 120 mm. तसंच आपल्याला ई दिला आहे 200 गीगापास्कल. गीगापास्कलला मेगापास्कलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण 10⁻³ यूज करणार आहे. सो 200 × 10⁻³ मेगापास्कल. आता आपल्याला गिवन पी दिलेला होता पी. तर आता आपण काढू, हे सगळं आपण लिहिलेलं आहे, परत गिवनच्या इकडे लिहून घ्यायचं होतं. आता आपण काढू डेल्टा एल. डेल्टा एल इज इक्वल्स टू P1 L1 अपॉन A1 E प्लस P2 L2 अपॉन A2 E प्लस P3 L3 अपॉन A3 E. तर आपल्याला पहिले डायमीटर वरून एरिया काढून घ्यावा लागेल, पण हा डेल्टा एल साठी स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. आता आपण A1 A2 A3 काढून घेऊ. A1 π/4 d1 स्क्वेअर म्हणजेच π/4 100 चा स्क्वेअर. आन्सर आलं 7853.98 mm स्क्वेअर. तसंच A2 काढायला d स्क्वेअर π/4 d2 स्क्वेअर. d2 स्क्वेअर 80 π/4 80 स्क्वेअर. आन्सर आहे 5026.54 mm स्क्वेअर. सेम प्रकारे A3 काढून घेऊ. A3 ला π/4 d3 स्क्वेअर π/4 60 स्क्वेअर. आन्सर आलं 2827.43 mm स्क्वेअर. सगळ्यांचे A1 A2 A3 काढलं. आपल्याला P कॉमन आहे म्हणून आपण P1 P2 P3 घेऊ शकतो. याला आपल्याला L दिलाय, A दिलाय आणि E दिलाय. आता आपण याच्यात डायरेक्ट व्हॅल्यूज टाकू शकतो. आता P ची व्हॅल्यू 200 × 10⁻³ इंटू L ची व्हॅल्यू 100 अपॉन A1 ची व्हॅल्यू 7853.98. E ची व्हॅल्यू 200 × 10⁻³ प्लस P2 L2. P2 ची व्हॅल्यू 200 × 10⁻³ L2 160 अपॉन A2 5026.54 इंटू E ची व्हॅल्यू 200 × 10⁻³ प्लस P3 L3. P ची व्हॅल्यू परत 200 × 10⁻³ इंटू L3 ची व्हॅल्यू 120 डिवायडेड बाय त्याची A3 ची व्हॅल्यू 2827.43 2827.43 इंटू E ची व्हॅल्यू 200 × 10⁻³. या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून भेटेल डेल्टा एल. आता आपण डेल्टा एल काढू. 200 × 10⁻³ इंटू 100 डिवायडेड बाय 7853.98 इंटू 200 × 10⁻³ परत प्लस डिनॉमिनेटर
न्यूमरेटरला 200 इंटू 10 टू दी पॉवर 3 इंटू 160 अपॉन 5026.54 इंटू 200 इंटू 10 टू दी पॉवर 3 परत प्लस न्यूमरेटरला 200 इंटू 10 टू दी पॉवर 3 इंटू 120 तर आपल्याला याचा आन्सर येत आहे 0.0870 mm. हे सगळं कॅल्सिक पुट करायचं. याचा आन्सर आहे 0.087 mm. तर हे टोटल इलॉंगेशन आलं. टोटल इलॉंगेशन इज 0.0870 mm. हे आपलं न्यूमरिकल सॉल्व झालंय.